सहाय्यक शिक्षक रवराळे यांनी मुख्याध्यापकाची बनावट सही करून शाळेतील खात्यातील पैसे काढल्याचा प्रकार उघडकीस आला। कारंजा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पानगावन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक कार्यरत असल्याचे शिक्षकाने काजळेश्वर येथील अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शालार्थ खात्यातील रकमेवर लट्टा मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या संदर्भात मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी सहाय्यक शिक्षकांविरुद्ध विविध कलमनुसार गुन्हे दाखल केले। विजयकुमार बिसनजी रवराळे असे या आरोपी शिक्षकाचे नाव आहे। माझ्या शाळेचे प्रशासकीय कपातीचं जे खातं आहे काजळेश्वर शाखेला त्यामधून 4,500चा माझा बनावट सहीने एक विड्रॉल करण्यात आला। त्याची शहानिशा करण्यासाठी मी बँकेमध्ये प्रत्यक्ष गेले आणि तिथे त्यांना CCTV फुटेज आणि विड्रॉल कसा झाला याबाबत विचारणा केली असता मला बँकेने त्या दिवसचे 19/9/2023चा स्लिपचा विड्रॉल दाखवला आणि त्याच्यावर माझ्या शाळेचा शिक्का आणि माझी हुबेहूब असलेली सही त्यांनी दाखवली आणि त्या दिवशी त्यांनी मला CCTV फुटेज दाखवले। त्या फुटेजमध्ये माझ्या शाळेचे श्री रवराळे सर माझ्या शाळेचं पासबुक घेऊन मला त्यामध्ये दिसले। त्यामुळे मी प्रत्यक्ष त्याबाबतचा अर्ज किंवा माहितीस्तव त्यांच्या मेन शाखेला अकोल्याला कळवलं। तेच कॉपी मी शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी CO साहेब यांना सुद्धा दिली व त्याबाबत मी FIR पुन्हा नोंदवला। माहितीच देऊन मी त्या 7 तारखेला FIR नोंदवला। पण या 29 तारखेला मी जो अर्ज दिला होता त्या अर्जाची कॉपी सुद्धा मी माहितीस्तव पोलीस अधिकाऱ्यांना दिली होती। त्यानंतर याबाबत मला आज माझा FIR दाखल न झाल्यामुळे मी स्वतः SP साहेबांकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी परत माझ्यावर FIR नोंद घ्या म्हणून या ग्रामीण पोलीस स्टेशनला कळवलं आणि त्या अनुषंगाने आज मी जबाब द्यायला गेले होते। परंतु याआधी पण श्री रवराळे सरांनीही माझ्यासोबत बऱ्याचदा वाद केलेला आहे। याआधीची मी त्यांची एक तक्रार सुद्धा माननीय गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे दिलेली होती। पण माननीय गट शिक्षण अधिकारी यांना जेव्हा मी त्याबाबत विचारणा केली तर त्यांनी मला स्पष्ट म्हटलं की मॅडम तुमची तक्रार माझ्याकडे आवक जावकमधून आलेली नाही, परंतु माझ्याकडे ती तक्रार असून त्याच्यावर जावक क्रमांक लिहिलेला आहे। त्याचबरोबर जे माझ्यावर सदर व्यक्तीने जी खोटी तक्रार दाखल केली होती त्या तक्रारी मात्र प्रतिलिपी मध्ये असून सुद्धा माननीय गट शिक्षण अधिकारी माने साहेब यांनी माझी चौकशी लावली आणि त्या चौकशीचं मला कुठलंही पत्र दिलं नाही आणि माझ्या शाळेत अकस्मित येऊन श्री गावंडे सर यांनी माझी ती चौकशी केली। या चौकशी दरम्यान सुद्धा मी श्री रवराळे सरांशी अगदी व्यवस्थितपणे बोलून या विड्रॉलबाबत विचारणा केली तेव्हा त्यांनी मला हेच सांगितलं की मी तुमच्या बँकेचा कागद घेऊन कधी गेलो नाही, मी तुमच्या आर्थिक व्यवहारात पडलो नाही, परंतु माने साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी तुमचा HMचा कारभार पाहिला। त्याच्यामुळं माझ्या शाळेच्या प्रत्येक रेकॉर्डवर सुद्धा त्यांचे हस्ताक्षर तुम्हाला आढळून येतील। इव्हन जे मुख्याध्यापकाचं ठराव बुक आहे ते सुद्धा माननीय रवराळे सरांनी लिहिलेलं आहे। कुठलीही मुख्याध्यापकाची परमिशन न घेता फक्त मला जबरदस्तीने त्याच्यावर शिक्का मारला, कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की मॅडम तुम्ही शिक्का मारा, मी सगळं बरोबर लिहिलेलं आहे, वाटलं तुम्हाला याच्यात माने साहेब सुद्धा काहीच बोलू शकत नाही कारण त्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे। त्यानंतर दुसरी माझ्यासोबत अशी घटना झाली की रवराळे सर वारंवार माझ्या अंगावर आले 2दा। याबाबतही मी माने सरांना सांगितलं होतं पण मला डेप्युटेशन देतो म्हणून ते पण डेप्युटेशन मला दिलं नाही। पण त्याच्या आधीच मी माने साहेबांना डेप्युटेशनसाठी वारंवार फोन केला किंवा त्यांना मेसेज पाठवले। त्याच्यानुसार माने साहेबांनी मला उंबरड्याचं डेप्युटेशन दिलं, पण जेव्हा मधला व्यक्ती होता गणवीर यांनी मला त्या डेप्युटेशनसाठी 30,000 मागितले, परंतु मी त्यांना म्हटलं की सर मी 30,000 देऊ शकत नाही, मला एकाच वर्षाचं डेप्युटेशन पाहिजे। तर त्यांनी मला एका वर्षाचं डेप्युटेशनसाठी माझ्याकडनं 15,000 घेतले आणि 15,000 हे माझ्या मिस्टरांनी गणवीरच्या घराकडे जाऊन चौकामध्ये हे पैसे दिले। तुमचे 15,000 कोणी घेतले? गणवीरनी घेतले, ते माने सरांना द्यायचे आहे म्हणून। अच्छा, माने सरांनी तसं पाहिलं तर माने सरांनी घेतलेले आहे ते पैसे आहे ना, असा तुमचा आरोप आहे का? हो, कारण की माने सरांनाच मी डेप्युटेशनसाठी बोलली होती आणि आमच्या मध्यस्थीमध्ये गणवीर होता। गणवीरनी काय केलं की माने सरांचं नाव करून म्हणजे भाऊ साहेबांना ते पैसे द्यायचे आहे, मॅडम ते पैसे आजच्याच माझ्याकडे द्या, उद्या तुमचं डेप्युटेशनची ऑर्डर घेऊन द्या। ज्याप्रमाणे मी त्यांना पैसे दिले आणि दुसऱ्या दिवशी माझी डेप्युटेशनची ऑर्डर आली, परंतु माननीय रवराळे सर यांनी मला वारंवार रिक्वेस्ट करून विनंती करून माझ्यावर दबाव आणून मला त्या शाळेतून कार्यमुक्त केलेले नाही। फक्त त्यांनी जावकला लिहून ठेवलं की यांना कार्यमुक्त करणे। माझ्याकडे जावकची ती
प्रत आहे. पण त्याच्यानंतर माझ्या त्या ऑर्डरवर मला कोणीही विचारणा केली नाही की मॅडम तुम्ही जॉईन झाल्या की नाही झाल्या, की तुम्ही काय केलं, याबाबत मला कुठलीही चौकशी नाही. पण जेवढे ऑफिसला पत्र दिले त्या पत्रावर मला कुठलेही त्यांनी उत्तर दिलेले नाही. त्याबाबतच आता ह्या जो माझ्यासोबत जो प्रकार घडला 4,500 माझ्या खात्यातून प्रत्यक्षरित्या जो विड्रॉल केला गेला तिसऱ्या माणसाने, त्याच्याबाबतही मी वारंवार ऑफिसला पत्र दिलेले आहे. त्या पत्र दिल्याच्या नंतरच मी FIR नोंद करायचा निर्णय घेतला. परंतु ज्या आधी मी हे पत्र दिलेले आहे, 29 तारखेचं मी पत्र दिलेलं आहे त्यांना, 7 तारखेचं FIR नोंदणीचं पत्र दिलेलं आहे. पण ऑफिसने त्याच्यावर मला कुठल्याही माझ्याशी पत्रव्यवहार केलेला नाही की मॅडम तुम्ही याबाबत ऑफिसची परवानगी घ्यावं लागत होती, तुम्ही असं करावं लागत होतं, की बाबा मॅडम तुम्ही असं कसं, काहीही त्याच्यावर मला सूचना दिल्या नाही. म्हणून मी ऑफिसची परवानगी गृहीत धरली. कारण की मी वारंवार जर ऑफिसला मी कळवत असेल की माझ्यासोबत असं असं झालेलं आहे, माननीय केंद्र प्रमुख आहे गावंडे सर यांना पण मी चौकशीच्या दरम्यान त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकली होती, त्यांनी माने सरांच्या कानावर ती गोष्ट टाकलेली आहे. त्याच्यामुळं माने सरांना याबाबत पूर्वकल्पना होती, तरी पण मला त्याबाबत कुठलीही विचारपूस न करता आणि जेव्हा मी प्रत्यक्षरित्या माने साहेबांकडे गेली तेव्हा माने साहेबांनी मला असं म्हटलं की मॅडम तुमचा अर्ज माझ्या टेबलवर आजच आला, त्याच्यामुळं मला मागं तुमच्यासोबत त्या प्रकरणात काय घडलं याचंही माझं काही लेनदेन नाही. आणि त्यांनी त्याच्यानुसार मला एवढे पत्र देऊ नये, त्यावर मला कुठल्याही प्रकारचा माझ्याशी पत्रव्यवहार केलेला नाही. म्हणून मी त्यांची परवानगी गृहीत धरून मी पोलीस स्टेशनला FIR दिली आणि माझ्या चौकशीची मागणी रेटत आहे की मला माझ्यावर जो अन्याय झाला, माझा जो गुन्हेगार आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.